नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, DMER ची ड्रायव्हर भरती त्याचबरोबर अनेक संवर्गातील भरती आलेले आहे आणि या परीक्षेच्या तारखा देखील जाहीर झालेल्या आहेत। 18 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर दरम्यान तुमची परीक्षा होणार आहे। मित्रांनो, परीक्षेसाठी कालावधी कमी राहिलेला आहे आणि या कमी कालावधीमध्ये आपण अभ्यास कशा पद्धतीने जो परीक्षेसाठी सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करणं अतिशय गरजेचं असतं। DMER च्या ड्रायव्हर भरतीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आपलं आजचं हे लेक्चर असणार आहे। मित्रांनो, त्याच्यामध्ये बघा, तुम्हाला ड्रायव्हर भरतीची जी तयारी आहे ती तयारी कशा पद्धतीने करायची आहे, त्याच्यासाठी सिलेबस नेमका काय दिलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला तिथं टेक्निकल क्वेश्चन्स आहेत, ते टेक्निकल क्वेश्चन्स असतील, मराठी असेल, इंग्रजी असेल, सामान्य ज्ञान असेल, याच्यावरती किती वेटेज देण्यात आलेला आहे, या सगळ्या गोष्टी मित्रांनो मी आपल्या आजच्या या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे। त्यासाठी तुम्ही लेक्चर विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर लगेचच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका मित्रांनो, म्हणजे असेच महत्त्वाचे व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर बघा, सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या या लेक्चरला। त्याच्यामध्ये बघा, ज्या विद्यार्थी मित्रांनी उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व तांत्रिक संवर्गातील वाहन चालक, काय म्हटलेले बघा, तांत्रिक संवर्गातील वाहन चालक जे आहे या पदासाठी एकूण 120 गुणांची परीक्षा होणार आहे। किती गुण? 120 गुणांची, म्हणजे तुम्हाला इथं 60 प्रश्न विचारले जाणार आहेत। बघा, 60 प्रश्न असणार आहेत, 2 मार्काला 1 प्रश्न, असे करून तुम्हाला 120 मार्काची लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे आणि 80 गुणांची तुमची व्यावसायिक चाचणी घेतली जाणार आहे। आता व्यावसायिक चाचणी म्हणजे काय, तर आपण जी काय ड्रायव्हिंग स्किल आहे त्या ड्रायव्हिंगची टेस्ट घेतली जाणार आहे, ती आहे 80 मार्काची। अशी एकूण तुमची 200 मार्काची ही परीक्षा होणार आहे। आलं का लक्षात? 200 मार्काची टोटल परीक्षा असणार आहे। त्याच्यासाठी तुम्हाला इथं 60 मिनिटांचा कालावधी दिलेला आहे। आलं का लक्षात? किती मिनिटांचा? 60 मिनिटांचा कालावधी देण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये प्रश्न कशा पद्धतीने विचारले जाणार आहेत बघा, तांत्रिक संवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांना किती आहे? 60 मिनिटाचा आणि अतांत्रिक संवर्गातील आहेत त्यांना 90 मिनिटाचा टायमिंग आहे। आलं का लक्षात? अतांत्रिक संवर्गातील विद्यार्थ्यांना 1.5 तासाचा टायमिंग असणार आहे आणि त्यांना किती असणार आहे? तिथं 100 क्वेश्चन असणार आहेत 200 मार्कांना। ज्यांचे तांत्रिक असणार आहेत त्याच्यामध्ये बघा, पहिल्या विभागामध्ये तुम्हाला मराठी ज्ञान, मराठी भाषेविषयी तुम्हाला 15 क्वेश्चन विचारले जाणार आहे। आता याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक कव्हर केलेले आहेत या प्रश्नांमध्ये आपण पुढे पाहणार आहोत। त्याचबरोबर इंग्रजीमध्ये तुम्हाला 15 क्वेश्चन विचारले जाणार आहे आणि सामान्य ज्ञान, तर्क आणि अभियोग्यता चाचणीवरती 30 क्वेश्चन विचारले जाणार आहे आणि हे झाले तुमचे 60 क्वेश्चन, 15-15 30 आणि हे 30-60 क्वेश्चन झाले आणि राहिलेले 40 क्वेश्चन जे आहेत ते 40 क्वेश्चन कशावरती असणार आहे? तुम्हाला टेक्निकल विषयावरती। तुमचा जो टेक्निकल विषय आहे ड्रायव्हर भरतीचा त्याच्यावरती तुम्हाला किती क्वेश्चन असणार आहेत? 40 क्वेश्चन असणार आहेत मित्रांनो आणि ह्या 40 क्वेश्चनची तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। तुम्हाला तिथं भरपूर असं सगळं मटेरियल प्लेलिस्ट मध्ये ड्रायव्हर भरतीच्या अवेलेबल आहे आपल्या चॅनलवरती। सर्व व्हिडिओ मित्रांनो काळजीपूर्वक पाहायचे आहेत, त्याच्यामध्ये खूप सगळे प्रश्न असतील, काही टॉपिक देखील मी एक्सप्लेन केलेले आहे आणि बऱ्याच विद्यार्थी मित्रांची आता मागणी येत आहे की मी ज्या वेळेला क्वेश्चन विचारत आहे त्यावेळेला त्याचं एक्सप्लेनेशन ही द्या, त्या टॉपिकचं एक्सप्लेनेशन ही मी येणाऱ्या काळामधील व्हिडिओमध्ये करणार आहे। त्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राइब करायचं आणि बेल आयकॉनचं बटन देखील दाबायचं आहे। आलं का लक्षात? बरेच विद्यार्थी मित्रांनी विचारलेलं होतं की सिलेबस कसा असणार आहे, परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे, तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा आहे। तर आता आपल्याला सिलेबस बघूया की डिटेलमध्ये सिलेबस कशा पद्धतीने असणार आहे। आलं का लक्षात? ड्रायव्हर भरतीसाठी तर आता बघा, इथं मराठीमध्ये आपल्याला काय विचारलं जाणार आहे इथं आपण पाहूया। पहिल्यांदा इथं बघा कशावरती दिलेला आहे, इंग्लिशचा सेक्शन दिलेला आहे। इंग्लिशमध्ये आपल्याला काय विचारलं जाणार आहे तर ग्रामर विषयक प्रश्न विचारले जाणार आहे, व्होकॅब्युलरी विचारले जाणार आहेत,
फिल इन द ब्लँक्स विचारले जाणार आहे आणि सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर विचारलं जाणार आहे। आलं का? इंग्लिशचं एवढंच मुद्दे करायचे आहेत, जास्त पापट पसारा करत बसायची गरज नाही। जे मुद्दे सांगितलेले आहे त्या मुद्द्यावरतीच आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात, त्यासाठी हे मुद्दे क्लिअर करायचे आहेत। त्याच्यानंतर मराठीमध्ये काय, मराठी व्याकरण विचारले जाणार आहे। मग वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द अशा पद्धतीचं मराठी व्याकरण असणार आहे। सोपं मराठी व्याकरण असणार आहे मित्रांनो। ही जी परीक्षा आहे ती जास्त काठिण्य पातळी त्याची नसणार आहे, सोपं मराठी व्याकरण असणार आहे। भाषा सौंदर्याचं तुम्हाला उपमा, अलंकार, म्हणी, वाक्यप्रचार याचा अर्थ देखील विचारला जाणार आहे। त्याचबरोबर बघा, प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक हा टॉपिक जो आहे तो टॉपिक मी कव्हर करणार आहे येणाऱ्या काळामध्ये। तुम्हाला जेवढी काही प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक आहेत, एक 10 मिनिटाचाच तो व्हिडिओ असेल। 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये 100 पेक्षा अधिक प्रसिद्ध पुस्तके आणि त्यांची लेखक जे आहेत त्याचा व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे येणाऱ्या 2 दिवसामध्ये। त्यामुळे तोही व्हिडिओ मित्रांनो पाहायचे, योग्य जोड्या लावा। या देखील तुम्हाला माहिती आहे, ती माहिती आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे। हा देखील टॉपिक मी कव्हर केलेला आहे। त्याचबरोबर जनरल नॉलेज बघा, जनरल नॉलेजचा टॉपिक असणार आहे। जनरल नॉलेज वरती करंट अफेअर या गोष्टी आपल्या चॅनलवरती रोज अपडेट केल्या जातात, त्या देखील तुम्ही पाहायच्या आहेत। इंडियन हिस्ट्री असेल, इंडियन जिओग्राफी, इंडियन कॉन्स्टिट्यूट आहे, जनरल सायन्स, स्पोर्ट अँड कल्चर या बाबतीत देखील प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात। जनरल नॉलेजचा जो सिलेबस आहे तो जरा थोडासा जास्त मोठा आहे, त्यामुळे त्याच्यावरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातील हे सांगता येणार नाही, परंतु प्रश्न अतिशय व्यवस्थित पाहिजेत, टॉपिक व्यवस्थित कव्हर करायचे आहेत। सिलेबस व्यवस्थित पहा आणि सर्व टॉपिक कव्हर करा। राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ऍक्ट जे आहे 2015 ची, या बाबतीत देखील प्रश्न विचारले जाणार आहेत। इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड देखील तुम्हाला प्रश्न तिथं विचारले जाणार आहेत। मित्रांनो, याचे देखील खूप सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत, तुम्ही पाहायचे। तयारी जी आहे ती तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। आणि मित्रांनो बघा, ह्या ज्या काही गोष्टी आहेत या सर्व गोष्टी अपलोड केलेल्या आहे। ज्या पद्धतीने तुम्ही परीक्षेमध्ये मित्रांनो क्वेश्चन सोडवत असतात, त्याचे आन्सर देत असतात, त्याच पद्धतीचं एक प्लॅटफॉर्म मी या ठिकाणी तुमच्यासाठी तयार केलेला आहे। त्याच पद्धतीने तुम्ही काय करायचे, सगळे व्हिडिओ पाहायचे। तिथे तुम्हाला जे काही मी प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे, कारण तुमचं प्रश्नाचं उत्तर कमेंट करणं अतिशय आवश्यक असतं। तुम्हालाही समजतं की तुमची तयारी कुठपर्यंत आलेली आहे आणि परीक्षेला ज्या वेळेला कमी कालावधी राहिलेला असतो त्यावेळेला आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न सोडवणं अतिशय गरजेचं असतं, कारण आपण वाचत राहिलो तर वाचलेलं डोक्यात जात नाही। त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवणं हे महत्त्वाचं असतं आणि तशाच पद्धतीचे प्रश्न मी तुमच्या समोर घेऊन येत असतो। त्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक पुढे आहे आपला मित्रांनो, त्याच्यानंतर लॉजिकल ॲबिलिटी देखील तुम्हाला इथं विचारली जाणार आहे। त्याच्यामध्ये देखील खूप कमी इथं टॉपिक दिलेले आहेत। ॲप्टिट्यूड टेस्ट आहे, बेसिक अरिथमेटिक नॉलेज, मॅथमॅटिक आणि जनरल सायन्सचे काही प्रश्न विचारले जाणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला 40 क्वेश्चन जे आहेत ते 40 क्वेश्चन टेक्निकल प्रश्नांवरती असणार आहे, म्हणजे 80 मार्क आपले जवळपास टेक्निकल क्वेश्चनसाठी असणार आहेत। तर त्या टेक्निकलची जी तयारी आहे ती सर्व तयारी आपल्या चॅनलवरती केलेली आहे। खूप सगळे व्हिडिओ तिथं अवेलेबल आहेत, ते तुम्ही पाहिजेत। तर तुम्हाला बघा, नॉलेज ऑफ ट्रॅफिक रूल्स अँड सिग्नलचं तुम्हाला इथं विचारलं जाणार आहे, हे सर्व व्हिडिओ आहेत। जनरल नॉलेजचं जे काही स्पेअर पार्ट आहे त्या स्पेअर पार्टची आपली आत्ता लेक्चर सिरीज सुरू आहे। तुमचा चांगला प्रतिसाद देखील त्या लेक्चर सिरीजला मिळत आहे, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो मित्रांनो मी। त्याचबरोबर बघा, जनरल नॉलेजचं फॉल्ट फाइंडिंग आणि रिपेअरिंगचे देखील तिथं तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे आणि बेसिक सेफ्टी स्टँडर्डचं अवेअरनेस आहे, या देखील गोष्टी तुम्हाला तिथं विचारल्या जाणार आहेत। तर मित्रांनो बघा, हा सिलेबस, हे स्ट्रक्चर आहे, या पद्धतीने आपली परीक्षा होणार आहे आणि ही परीक्षा लवकरच सुरू होते। त्यासाठी काय करायचंय, मी जे काही व्हिडिओ अपलोड करत आहे ते सर्व व्हिडिओ वेळोवेळी पाहायचे आहेत। प्लेलिस्ट मधील देखील सर्व व्हिडिओ पाहायचे आहे आणि आपली जी भरतीची तयारी आहे ती तयारी चांगल्या पद्धतीने करायची। आपण तयारी जर चांगली केली तर निश्चित यश आपल्याला मिळत असतं। तर मित्रांनो बघा, अशा पद्धतीने DMER ची जी काही मोठी ड्रायव्हर भरती आलेली आहे त्या ड्रायव्हर भरतीची तयारी आपली चालू आहे आणि तुम्ही सगळेजण व्यवस्थित तयारी करत असाल
हे मी मानतो आणि तुम्हाला तशाच पद्धतीनं यश देखील मिळणार आहे भरघोष असं। तर मित्रांनो, तयारी अशीच सुरू ठेवा आणि भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।